मी भारत अशोक पाटील, बास्केटबॉल प्लेयर आणि एक बास्केटबॉल कोच. आपण ही नवीन सिरीज सुरू करतो आहे कारण आपल्यातले महाराष्ट्रातले, गोवातले वगैरे बास्केटबॉल प्लेयर्सना ज्यांना जिथे कोच भेटत नाहीत किंवा ज्यांना प्रोफेशनल कोचेस भेटत नाहीत किंवा ज्यांना मार्गदर्शन कमी पडतं आहे, त्यांच्यासाठी आपण ही नवीन सिरीज सुरू करत आहे. बास्केटबॉलसाठी आपल्याला नवीन नवीन ड्रिल्स मी दाखवेन आणि नक्कीच अपलोड करेन. तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता आणि जास्तीत आपला गेम इम्प्रूव्ह करू शकता. सो आज आपण शिकणार आहोत की जास्तीत जास्त जण मला विचारतात की कसं शूटिंग करायला पाहिजे, कसं शूटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे, शूटिंग परफेक्शन किंवा शूटिंग एफिशियन्सी कशी वाढवता येईल. तर आज आपण नक्की ते पाहूया काय आपल्याला शूटिंग कसं इम्प्रूव्ह होण्यापेक्षा आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे की आपली शूटिंग ॲक्शन बरोबर आहे की नाही. शूटिंग ॲक्शन बरोबर आहे की नाही हे बघण्याआधी आपण बघितलं पाहिजे की आपण बॉल जसं होल्ड करतो, आपण बॉल पकडतो कसं ते बरोबर. बॉल पकडताना प्रथम आपण आपला पॅरल स्टँड असला पाहिजे आणि बॉल पकडताना राईट हँड, आपण जर राईट हँड शूटर आहे तर आपण राईट हँड इथं पकडला आणि लेफ्ट हँड सपोर्टिंग हँड. हे तर सगळ्यांना माहीत असेल, पण हे ॲक्शन बरोबर आहे की नाही हे कसं कळणार. आपण जेव्हा बॉल पकडलाय तर हा रिस्ट लोड नाही आहे. हा रिस्ट लोड म्हणजे असा झाला पाहिजे. रिस्ट लोड हा बॉडीच्या जवळ असला पाहिजे, बॉडीपासून लांब बॉल हात नसला पाहिजे. बॉल आणि हात दोन्ही सुद्धा बॉडीच्या क्लोज असले पाहिजे. एल्बो आपले बाहेर जाणार नाहीत, एल्बो आपले कमरेच्या सोबतच असतील. आपण हा हात ठेवलाय, हा हात रिसीव्ह. दिस इज परफेक्ट शूटिंग ॲक्शन. सो माझा सांगण्याचा उद्देश आहे की आपण शूटिंग फक्त हातानं करत नाही, आपण एनर्जी खालून ट्रान्सफर करत आहे, आपण पायातून एनर्जी ट्रान्सफर करत आहे आणि मग ती हातातून रिलीज होत आहे. हे आपण बघूया कसं करायला पाहिजे. आपण जेव्हा मन आहे, आपण शूटिंग ॲक्शन माझी अशी असेल, मी पॅरलल स्टँडमध्ये उभारलो आहे, बॉल मी रिसीव्ह केला आहे, बेंड झालो आहे आणि जी एनर्जी खालून मी वर ट्रान्सफर करणार आहे, बेंड रिलीज. मी स्टार्ट केलं खालून वर यायला तेव्हा त्या एका मोशनमध्ये मी रिलीज करणार आहे. बॉल रिसीव्ह एका मोशनमध्ये करणार आहे. प्रश्न आपण दुसरा अँगल बघू शकतो, मागून बघू शकताय. बॉल मी बेंड झालो आहे, बॉल रिसीव्ह. येस, हा फॉलो थ्रू असला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण बघतोय जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे की आपण खालून एनर्जी पास करतोय, बेंड होतोय आणि रिलीज करतोय. हा हात आपला सपोर्टिव्ह